अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री तलाव परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय। या मोहिमेत आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, मार्गदर्शक सुनील राणा आणि उपमहापौर सचिन भेंडे यांची विशेष उपस्थिती होती। छत्री तलाव परिसरात रस्ते, मोकळे मैदाने आणि तलावाच्या काठावर साचलेला कचरा साफ करण्यात आलाय। तसेच प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या यांसारख्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। तलावातील गाळ काढून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला। या मोहिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व मान्यवरांनी स्वतः झाडू हातात घेऊन श्रमदान केलेत। स्वच्छता हीच सेवा हा संदेश त्यांनी कृतीतून दिलाय। या उपक्रमात नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। नागरिकांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प व्यक्त केलाय। आमदार रवी राणा यांनी सांगितलं की स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या जीवनाचा भाग व्हायला हवी आहे। माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वच्छतेला आरोग्यदायी समाजाचा पाया असल्याचं सांगितलंय, तर उपमहापौर सचिन भेंडे यांनी नागरिकांनीही स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं आहे। या उपक्रमामुळे छत्री तलाव परिसरात स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक झालं असून पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लावला आहे। या ठिकाणी छत्री तलाव हा अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासामधला मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की छत्री तलावाच्या माध्यमातून आज संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता, सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांनी मिळून सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी साफसफाई केली। मोठ्या प्रमाणात गाळ काढला। या ठिकाणी तुम्ही बघितलं काचं पडलं होतं, ते काचं वेचण्याचं काम केलं, यातलं गवत काढण्याचं काम केलं, मोठ्या प्रमाणात नाल्या ज्या भरल्या होत्या त्या स्वच्छ करण्याचं काम केलं। ज्या ठिकाणी ते पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मूर्त्या पडल्या होत्या आपल्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या, लक्ष्मी देवदेवतेच्या, त्या मूर्त्या उचलण्याचं काम केलं। मोठे दगड होते ते उचलण्याचं काम केलं आणि मोठ्या प्रमाणात हा जनसेवा दिवस या ठिकाणी सगळ्या मिळून आम्ही इथे साजरा केलेला आहे। आज आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की छत्री तलावला एक तरंगतं एक चांगलं रेस्टॉरंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देण्यासाठी इथे बोटिंग सुरू करू, मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंटची या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अमरावतीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक फॅमिलीला इथे येता येईल, जेवण करता येईल, फॅमिलीसोबत काही वेळ त्यांना इथे चांगल्या प्रकारे देता येईल। अशा उद्देशानं या ठिकाणी सगळे मिळून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे। येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन विकसित करून, बोटिंग सुरू करून, या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करून इथे पर्यटनाला आम्ही चालना देतो।